गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेमध्ये आज मोठी घडामोड घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्याचे कारण म्हणजे आज अहेरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ होत आहे। या ठिकाणी मोठा शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येत असल्याचे चित्र शरद पवार गटाकडून दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे येथे दिग्गज नेते धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत ते आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे। त्याच्यामुळे सगळ्याचे लक्ष या प्रवेशाकडे लागलं आहे। दिग्गज नेते या प्रवेशाकरता उपस्थित राहणार आहे। शरद पवार गटाचे मुख्य नेते आहेत हे या ठिकाणी उपस्थित राहणार। त्याच्या उपस्थितीत या पक्ष प्रवेश होणार आहे। विशेष बाब म्हणजे जयंत पाटील या संपूर्ण प्रवेश प्रक्रियामध्ये असणार आहे। भव्य रॅलीद्वारे या ठिकाणी जो हा सभागृह आहे वासवी सभागृह या सभागृहामध्येच हा प्रवेश केला जाणार असल्याचे बोलले जात आहे। पुढच्या काळात विधानसभा आहे आणि विधानसभाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरला जात आहे। धर्मबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम या प्रवेशामुळे वडिलाविरुद्ध मुलगी असा सांगणार रमणार का, हाही एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कारण की भाग्यश्री आत्राम हे आपल्या वडिलाविरुद्ध या ठिकाणी अहेरी विधानसभा निवडणूक लढवणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। या प्रवेशामुळे कुठंतरी राजकारणात एक मोठी हलचल होताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, अहेरी, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।